25 बदल्या, कडक स्वभाव आणि आता थेट एफडीए मध्ये पोस्टिंग. तुकाराम मुंडेंच्या नव्या एंट्रीमुळे मंत्रालयात पुन्हा खळबळ उडाली आहे. नमस्कार, मी रुही लाड आणि आपण पाहत आहात पुणे लोक. IAS अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि यावेळी कारण आहे त्यांची एफडीए मध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागात झालेली नियुक्ती. 21 वर्षाच्या सेवेत तब्बल 25 वेळा बदली झालेल्या मुंडेंना आता एफडीए आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एफडीए विभागात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार, लाचखोरी, बनावट औषधांचे रॅकेट आणि गैरव्यवहारांवर लगाम लावण्यासाठीच सरकारने मुंडेंना मैदानात आणल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला आयुक्तपद देणं ही पदावंती मानली जाते. मात्र तरीही सिस्टीम साफ करण्यासाठीच मुंडेंना आणलं गेल्याचं बोललं जात आहे. कोरोना काळात नागपूर महापालिकेत घेतलेले कठोर निर्णय, बेकायदेशीर कामांवर केलेल्या कारवाया आणि राजकीय दबावालाही न जुमानणारी त्यांची कार्यपद्धती यामुळे मुंडे कायम चर्चेत राहिले. आता एफडीए मध्ये ही मोठी साफसफाई होणार का? लाचखोर अधिकारी आणि औषध माफियांवर कारवाई होणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.